देशाला हादरवून टाकणाऱ्या राजा रघुवंशी हत्याकांडातली महत्त्वाची बाब समोर आली आहे। अखेर राजा रघुवंशीची हत्या केल्याचा खुलासा पत्नी सोनमने केलाय। पण सोनमने ही हत्या का केली हा सवाल उपस्थित केला जात असतानाच राजा रघुवंशीच्या आईने मात्र एक मोठा आरोप केलाय। तो आरोप काय आहे पाहूया या सगळ्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। पतीची हत्या, सोनमची कबुली, पत्रिकेत मंगळ म्हणून हत्येचा गळ। या लग्नाला बरोबर 1 महिना पूर्ण झालाय, पण त्याआधीच या नात्याचा धक्कादायक शेवट झालाय। एकीकडे शेवटच्या श्वासापर्यंत पत्नीची सावली बनून राहण्याची शपथ राजा रघुवंशी घेत होता, तर दुसरीकडे राजाच्या शेवटच्या श्वासाच्या घटका त्याची पत्नी सोनम रघुवंशी मोजत होती। आयुष्याच्या नव्या प्रवासाचा आनंद राजाच्या चेहऱ्यावर होता, तर राजाच्या हत्येचं प्लॅनिंग सोनमच्या डोक्यात सुरू होतं। सोनमने राजासोबत लग्नाची गाठ तर बांधली, पण राजाचा पकडलेला प्रेमाचा हात तिला सोडवत नव्हता। आणि याच प्रेमासाठी तिने पती पत्नीच्या पवित्र नात्याचा गळा घोटला। सोनमच्या लग्नाच्या दिवशी तिचा प्रियकर राज कुशवा याने राजा याच्या हत्येचा कट रचला होता। शिलाँगला बोलवून त्या ठिकाणीच त्याची हत्या करण्यासंदर्भातला जो कट आहे तो प्रियकराकडनं आखण्यात आला होता, मात्र त्यालाच सोनमने विरोध केला होता। आधी कामाख्या देवीचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर राजा याची हत्या करू असं सोनमकडनं सांगण्यात आलं होतं। आता प्रश्न हा आहे की हत्येआधी तिने कामाख्या देवीचं दर्शन का घेतलं? या प्रश्नाचं उत्तर राजाच्या आईनं केलेल्या आरोपातून काहीसं स्पष्ट होत आहे। वो राज पुष्पा जो भी है उसको मंगल दोष नहीं था, तो हो सकता उसने राजा की पूरी प्लानिंग बनाई, घर वाले की वजह से उसने सब शादी करी। मतलब इसके बाद में ना उसने सोचा कि मैं राजा को रास्ता से हटा दूंगी और पता भी नहीं चलेगा किसी को, क्योंकि उसने फिगवाया था इस जगह कि जहाँ से अपन राजा को लेके आए वहाँ से कोई लेके नहीं आ सकता है गया। और इसके बाद उसके आगे बढ़ने की पूरी प्लानिंग थी कि मैं आगे बढ़ जाऊंगी और राज को धीरे से वहीं बुलवा लूंगी और घर वाले को बोल जाएगा कि मेरी जॉब दूसरी जगह लग गई। उसने पूरी प्लानिंग के साथ करा। सोनमच्या पत्रिकेतील मंगळ दोष दूर करण्यासाठी सोनमनं राजाची हत्या केल्याचा आरोप राजाच्या आईनं केलाय। सोबतच सोनमच्या प्रेम प्रकरणासंदर्भात तिच्या आईला माहित होतं, तरीही त्यांनी तिचं लग्न आमच्या मुलाशी लावून दिल्याचा आरोप राजाच्या आईनं केलाय। लगता है कि सोनम के परिवार को जरूर कुछ ना कुछ तो पता था। हाँ, नहीं पता होगा ना, बिगर परिवार को तो ऐसा ही नहीं कि घर में कोई भी परिवार रहता है। सोनम के परिवार के सब परिवार को पता रहता है, और सोनम की माँ को तो ज़्यादा करके ही पता था पूरी बातें। हत्येच्या पहिल्या दिवसापासून राजाच्या आईनं सोनमवर थेट आरोप केले होते। आता हेच आरोप स्वतः सोनमनं खरे असल्याचं मान्य केलंय। आपणच राजाची हत्या केल्याचं सोनमनं कबूल केलंय। लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच सोनमने तिचा प्रियकर राज याच्या मदतीने राजा याच्या हत्येचा कट रचला होता। खरं तर हत्या कशी करायची याबाबत अद्याप ही सुनिश्चितता नव्हती, कारण प्लॅन हा वेळोवेळी बदलत होता। त्याचबरोबर ती महत्त्वाचं म्हणजे एका उंच टेकडीवरती त्याला नेऊन त्या ठिकाणी सेल्फीच्या अनुषंगाने त्याला वरनं ढकलून द्यायचं, जेणेकरून ही हत्या नसून अपघात असल्याचा बनाव हा देखील आधी ठरवण्यात आला होता। मात्र तो देखील शक्य न झाल्यामुळेच सोनमने तिचा प्रियकर मित्र राज याच्या 3 मित्रांच्या मदतीने राजा याची हत्या करून आणली। या हत्येच्या तपासात आणखी एक पुरावा महत्त्वाचा ठरला, तो म्हणजे बँकेतून केलेलं ट्रान्झॅक्शन। जितेंद्र रघुवंशी नावाच्या व्यक्तीसोबत सोनमनं बँक व्यवहार केल्याचं समोर आलं। एवढंच नाही तर सोनमचा प्रियकर राजने 50,000 रुपये हत्येसाठी मदत करणाऱ्या त्याच्या मित्रांमध्ये वाटल्याचंही उघड झालंय। हवाला कारोबार से जुड़ा हुआ इनका नाम आ रहा है, सोनम का। ये जितेंद्र रघुवंशी का क्या रोल है इसमें? जितेंद्र रघुवंशी नाम कैसे आया और इतना बड़ा केस होने के बाद जितेंद्र रघुवंशी उसको पैसे क्यों दिए हैं? तो एक बात तो ये भी समझ में आ रही है कि हीरो जीते नहीं होगा, क्योंकि अभी कौन उनकी हेल्प करेगा? जो उनकी हेल्प करेगा अच्छे अच्छे बच्चों को पता है कि यदि 20 साल के 22 साल के लड़के को पता है यदि उसका साथ किसी ने दिया तो उनको सजा होगी, क्योंकि केस ही ऐसा उलझा हुआ है। जितेंद्र रघुवंशी ने यदि उनको हवाले का पैसा अभी दिया है तो उसमें जितेंद्र रघुवंशी बड़ा हाथ है। सोनमवर आरोपांच्या फैरी झडत असतानाच सोनमच्या भावानंही यात उडी घेतली आहे।
सोनम दोषी असल्यास तिला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी सोनमच्या भावानं केली. मैंने लड़की दी थी, उस लड़की की जगह पे मैं इस परिवार का हिस्सा हूँ, उससे रिश्ता हमने तोड़ दिया है और इस परिवार का हिस्सा मैं हूँ और आज से सभी चीजें मैं करूंगा उसके खिलाफ, क्योंकि राजा मेरा बहुत प्रिय था. सोनम दोषी है तो उसको है ना डायरेक्टली फांसी पे चढ़ा दिया जाए. धक्कादायक बाब म्हणजे ज्या राजच्या प्रेमासाठी सोनमनं नवऱ्याची हत्या केली त्या राजला सोनम राखी बांधत होती. और दीदी ही बोलता था और दूसरा राखी बांधते थे ये 3 साल से, और मेरे खुद घर में हम दोनों साथ में बैठ के राखी बंधवाई. राजा रघुवंशी हत्येचा हा सगळा घटनाक्रम चक्रावून सोडणार आहे आणि तितकाच तो चीड आणणारा देखील. खरं तर सोनमनं जे केलंय त्याला माफी नाहीच. त्यामुळे आता कायदा तिला काय शिक्षा देतो हे लवकरच समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.